सो हे गाईज, तर मी तुमचा दिलीप पुन्हा एकदा काहीतरी नवीन फर्स्ट टाइम असं काहीतरी घेऊन आलो आहे. सो मी घेऊन आलो आहे हे न्यूट्रावे काहीतरी नाव आहे, न्यूट्रावे. सो पी प्रोटीन. सो कालच मी बॉक्स मला राहवलं, त्याच्यामुळे मी खोलून तर बघितलं, बट मी टेस्ट नव्हतं केलं. मी बोललो टेस्टसाठी एक प्रॉपर अशी व्हिडिओ बनवूया आपण. सो इथं मी काय काय घेतलं माहिती आहे का. सो पाणी याच्यात फुल थंड आहे, दूध याच्यात, आणि ग्लास घेतलेत, 6 ग्लास घेतलेत, कारण 3 फ्लेवर आहेत. सो तिन्ही फ्लेवर कसे वेगवेगळे, म्हणजे याच्यात पाण्यात वेगळा, दुधात वेगळा, प्रत्येकाची टेस्ट कशी आहे. सो हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो की तुम्ही कोणता पी प्रोटीन घेऊ शकता. मला प्रोटीनच्या बारेत इतकं काही नॉलेज नाही, बट मी पण खूप व्हिडिओ वगैरे बघून त्याच्यानंतर हा न्यूट्रावे पी प्रोटीन घेतला आहे. सो बघूया ह्याची टेस्ट कशी आहे. 3 फ्लेवर आहेत. सो फ्रेंच व्हॅनिला, रिच चॉकलेट, त्यानंतर हा कोल्ड कॉफी. सो याच्यात एक बेस्ट गोष्ट आहे, 25 ग्राम प्रोटीन भेटतो आपल्याला, आणि हा परफेक्ट 25 ग्राम भेटतो. मी याचा काय बोलतात ते लॅब टेस्ट वगैरे पण बघितलं आहे, आणि BCAA पण आहे याच्यात. सो रिकव्हरी आपली बेस्ट होणार आहे. सो आणि जे बोलत होते की 9 ॲमिनो ॲसिड्स असतात, तर आधीच्या याच्यात ते नव्हते भेटत प्रॉपर, त्याच्यात 7 काहीतरी भेटायचे. सो याच्यात प्रॉपर आपल्याला 9 ॲमिनो ॲसिड्स भेटतात, आणि हे दाखवलेलं पण आहे. सो चला जास्त व्हिडिओ न मोठी करता आपण टेस्टिंगला सुरुवात करूया. हो, हे आणलं आपलं मेजर करायसाठी. सकाळी हा खराब झालता, आता आता त्याची कंडिशन तशीच आहे, चालू आहे ना, आता पण खराबच आहे, काय चालू होत नाही तो. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ट्राय करूया कोणता, कॉफीपासून चालू करूया, लास्टला आपण चॉकलेट ठेवू. सो कॉफी आपण याच्यात टाकू पाण्यात पिण्यासाठी आधी. खुशबू तर चांगली आहे. सो 20 ग्राम आपण घेतला आहे. सो पहिला पाण्यात आपण ट्राय करू. फोकस. आय थिंक मला आधी पाणी टाकायला पाहिजे होता, बट ठीक आहे, आपण नेक्स्ट टाइम आधी पाणी टाकू, त्याच्यानंतर दूध टाकूया. सो शेक करू आपण मोस्ट ऑफ 30 सेकंड. घर 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 ओके. सो झाकलंय, झाक काय बोलला, फेस, आपल्या भाषेत फेस खूप रेडी झालं त्याच्यात, बट ठीक आहे. वास मस्त आहे तो कॉफीचा, टेस्ट केल्यानंतरच समजेल. बापरे, झालं ते एकदम प्रॉपर असं रेडी. म्हणजे मी याआधी ना मास घेणार, म्हणजे याच्यात थोडं पण ते नाही का असं बबल्स येतात, पिठासारखं असल्यावर नाही का ते थोडं थोडं राहतात पिठासारखं दाणं, की पूर्ण प्रॉपर मिक्स नाही होत. सो याच्यात मिक्सेबिलिटी एक नंबर आहे, प्रॉपर मिक्स झालं आहे. सो मेन बात टेस्टिंगचा राहिला. सो टेस्ट करून बघूया आपण आता. अरे बस कर भाई. मी एवढा ग्लास संपवला, बट मला अजून टेस्ट म्हणजे काय समजलीच नाही. अबे साले, असं थोडं थोडं ये सब क्या देखना पड़ रहा है. ठीक आहे. सो आता आपण व्हॅनिला ट्राय करूया. मला नाही माहिती मित्रांनो व्हिडिओ कशी झाली, कसे होते, बट मी माझ्या प्रतीने चांगली बनवायचा प्रयत्न करतो. सेम गाईज, मिक्सेबिलिटी बेस्ट आहे. मिक्सेबिलिटीला काहीच नाव नाही ठेवू शकत आपण. सो टेस्टची बारी. टेस्ट कसं आहे मी तुम्हाला ते दाखवतो. ठीक आहे, नॉर्मल व्हॅनिलाचा फ्लेवर येतो आहे. सो आता आपण ट्राय करूया चॉकलेट. हा, जिससे ज़्यादा उम्मीद है वो मेरा चॉकलेट है. अभी देखते हैं. चॉकलेट तर असं वाटतंय सही असेल, कारण मी चॉकलेटच ऑर्डर केलं आहे माझ्यासाठी तरी. मी यूट्यूबला पण खूप बघितलं, व्हॅनिला खूप जण सांगत होते, बट मला थोडंसं चॉकलेट वाटलं. सो बघूया काय टेस्ट देतो आता. चॉकलेट गणपती बाप्पा मोरया.
खरं सांगू तर वेनिला थोडासा बेस्ट वाटला. वेनिला नाही, मला कॉफी थोडासा बेस्ट वाटला. आय डोंट नो का असं, बट मला चॉकलेट फ्लेवरच नाही येते. सो सो आता दुधात आपण हे करून बघूया. सो सर्वप्रथम दुधात मी चॉकलेटच वापरतो. आणि ना थोडं थोडं आहे ना चॉकलेटचे असे 1-2 दाणे आहेत ना राहत आहेत. आता बघूया चॉकलेट. गाईज मी खरं प्रिपेअर करेल. पाण्यात बेस्ट आहे. दुधात थोडं पीचा जो फ्लेवरवाला म्हणजे पी प्रोटीन आहे ना, त्याचा दुधात टेस्ट येतो आहे मला. बाकी पाण्यात मला टेस्ट नाही आला त्या गोष्टीचा. सो आता बाकीचे ट्राय करून बघूया. व्हॅनिला, आय होप दुधात व्हॅनिला चांगला लागेल. दुधात का माहिती, बट मला दुधात चांगला नाही वाटत फ्लेवर कोणताच. मला पाण्यात थोडी टेस्ट आली चॉकलेट व्हॅनिला कॉफीची, बट दुधात वेगळाच काहीतरी लागते. ठीक आहे, लास्ट राहिलं आहे. लास्ट दुधात आपला कॉफी फ्लेवर लास्ट. असं तोंडात गेलं ठीक वाटतं. आय थिंक वाटला की कप बीपचा काय सीन आहे का काय. याला पण तोंड लावून बघितलं साईडला, पण कपाचा काही सीन नाही आहे. सो काय होतं मी एक सांगतो दुधाचा सिस्टम काय म्हणजे. सो आपण स्टार्टिंगला जस्ट नॉर्मल टेस्ट जाते ना तोंडात. मी घरात आहे, थोडंसं बॅकग्राऊंडचा आवाज येत असेल तिथल्या मुलांचा. लहान मुले आपल्या घरातचे बाबू लोक. सो काय होतं माहिती आहे का, जसं तोंड जातं आहे ना तसं ना नॉर्मली आहे ना ते पी प्रोटीनवाला अनफ्लेडवाला टेस्ट आहे ना तो तसा टेस्ट लागतो आहे. बाकी फ्लेवर्ड पाण्यामध्ये तसा काही विषय वाटत नाही मला. सो पण ठीक आहे, मला तर असं वाटतं पाण्यात जितकं घेऊ तितकं बेस्ट आहे. दुधात घ्यायला जाऊ सो थोडंसं टेस्टमध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल. बट ठीक आहे, मी तर अनफ्लेवरवाला पण ऑर्डर करत होतो, बट अनफ्लेवरवाला मला भेटतच नव्हता कुठे. सो अनफ्लेवरवाल्यापेक्षा बोलतात हे तर बेस्ट आहे. सो मी तुम्हाला एक रिकमेंडेड करायचं बोललो तर तिन्ही बेस्ट आहेत त्यांच्या जागेवर. पण मला बेस्ट वाटला कोल्ड कॉफीवाला. कोल्ड कॉफी आहे ना लास्टला कोणता आहे, कोल्ड कॉफी. मला कोल्ड कॉफी बेस्ट वाटला. आणि ते पाण्यात मी तिन्ही प्रेफर करेल की तिन्ही घेऊ शकतो आपण पाण्यात. पण मी जर एक कोणता सांगायला गेलो तर कोल्ड कॉफी मला बेस्ट वाटला. बाकी ज्याची त्याची चॉईस असेल ना, मी तुम्हाला एकच सांगेल पाण्यात प्या. दुधाच्या ह्याच्यात नका पडू. दुधात थोडंसं टेस्टमध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल. बट ठीक आहे, चांगलं आहे, गुड आहे. आणि भाई तुम्हाला 1400-1500 रुपयात काय पाहिजे, कोणता वे प्रोटीन भेटणार आहे. वे प्रोटीन तर नाही भेटणार, कोणता पी प्रोटीन भेटते. सो तुमचा 25 ग्राम प्रोटीन हीट होते. त्याच्यानंतर तुम्हाला BCAA पण भेटतं आहे. भले सर्विंग 25 आहेत, पर सर्विंग आपल्याला 55 रुपीज पडते. पण ठीक आहे ही गोष्ट पण 55 रुपीज 25 ग्राम प्रोटीन, त्याच्यानंतर 4.6 ग्राम BCAA. सो तुम्ही असं वेगवेगळं तर तीच रेंज येणार आहे, त्याच्यापेक्षा हे बेस्ट आहे. सो आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी मी फर्स्ट टाईम कॉन्टेंट असा बनवला आहे. सो व्हिडिओमध्ये काय चुकीचं झालं असेल तर भाई कमेंट करून मला नक्की हेल्प करा की नेक्स्ट टाईम मी ती बेस्ट करायचा प्रयत्न करेल. सो माझा 100 दिवसाचा चॅलेंज असणार आहे. हप्त्यातून एक मोठा ब्लॉग आणि बाकी अदर डेज छोटे छोटे ब्लॉग येणार, शॉर्ट ब्लॉग, मिनी ब्लॉग. सो सपोर्ट करायला विसरू नका. बाकी पीस आउट गाईज, भेटूया पुढच्या व्हिडिओत. लव यू.